तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागात जे शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करायले, त्यांना काय अडचणी आल्या, त्या व्यवसायामध्ये काय उन्नती आहे, याबद्दल आपण माहिती विचारण्यासाठी कोळी येथे आपण आलेले आहोत. तर तुमचं पूर्ण नाव? सदाशिव देवराव चौतमान, पत्ता? मुक्काम पोस्ट कोळी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. तर मला सांगा, दुग्ध व्यवसाय किती वर्षापासून करायले तुम्ही? 4 वर्षापासून करायचं. 4 वर्षापासून. तर ही म्हसड तुम्ही कितीला आणली? आणि ही म्हसड? ही म्हसड 65,000ला आणली होती. 65,000ला? 5 वर्षाखाली. 5 वर्ष. तर किती लिटर दूध देते? हे 5 लिटर दूध देते. 5 लिटर. तर बरं. तर शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे 3 म्हसडी आहेत. तर हे बघू शकता कशा प्रकारे, आणि हे जसं झालं तसं नियोजन आता हे करत आहेत. तर ही म्हसड कधी आणलेली आहे? हे म्हशीला झाले 4-5 महिने. 4-5 महिने. तर आता गाभण आहे का दूध देते? दूध देते. किती लिटर दूध देते? हे 3.5 लिटर. 3.5 लिटर एका टायमाला? एका टायमाला. आणि ती पलीकडली जी म्हसड आहे ती म्हसड 6 लिटर. 6 लिटर. ती इकतच आणलेली आहे का? ते इकडे झालेली. ती कितीला आणली? ते आणली 95,000ला. 95,000ला. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे हे 3 जे म्हसडी आता त्याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. आणि हे शेड कधी केलं आपण? हे शेड गेल साली म्हणजे 1 वर्ष झाले. आणि याला सकाळपासून चाऱ्याचं नियोजन कसं करता या म्हसडीला? सकाळी चारा टाकून शेतात जायचं, पुन्हा दुपारी एकदा. बरं. आता संध्याकाळचं म्हणजे हे मधामध्ये तुमची कुट्टी मशीन आहे, तर कुट्टी मशीन करून तुम्ही चारा टाकता? हा, संध्याकाळची कुट्टी मशीन करून चारा टाकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता यांनी कशा प्रकारे, हे बाहेरचा यांचा परिसर आहे, आणि हे बघू शकता यांचं शेड. तर यांनी कमी खर्चामध्ये शेड असं मस्त केलेलं आहे बघा, बंदिस्त. हे तुमचं जुनं शेड होतं? जुनं पहिलं. 2-4 वर्ष झाले. 2-4 वर्ष त्याला झाले. आणि हे या वर्षी केलं? या वर्षी केलं. तर हे बघू शकता 2 वासरं. आणि हे बघू शकता यांनी हे मधामध्ये बांधण्यासाठी कशा प्रकारे हे नियोजन केलेलं आहे, अतिउत्तम. हे बघू शकता पंखा. तर लाईट गावातली की शेतातली? गावातली लाईट. गावाच्या जवळ असल्यामुळे इथं गावातली लाईट आहे. तर तुम्हाला इथं म्हणजे इकडे जमीन किती आहे? इथं आमची जमीन 3.5 एकर. 3.5 एकर. आणि चाऱ्याचं नियोजन मध्ये इथं काय? अर्धा एकर गजरा आहे. अर्धा एकर गजरा इथं जवळ आहे का? तर शेतकरी मित्रांनो, या शेड पासून यांचं म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावर इथं यांनी गजरा गवत अर्धा एकरवर लावलेला आहे या म्हसडीसाठी. तर याच्यात काही हे कोबा करण्याचा विचार आहे का? मुरुम बेड करण्याचा विचार आहे ना आता दिवाळी झाल्यानंतर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या शेडला किती खर्च आला म्हणजे तुम्ही? या शेडला 2 लाख रुपये. 2 लाख रुपये. तर हे बघू शकता कशा प्रकारे यांनी उत्तम असं शेड केलेलं आहे. आणि हे बघू शकता यांचं हे जे जुनं थोडं शेड होतं, याच्यामध्ये तुम्हाला चाऱ्याचं नियोजन दाखवतो. तर हे बघू शकता इथं कुटार, इथं हरभऱ्याचं कुटार यांनी भरून ठेवलेला आहे. आणि हा आपला शेतीचा पसारा. आणि ही बघू शकता यांची कुट्टी मशीन. तर या कुट्टी मशीन बद्दल जर अशी माहिती सांगा. ही कुट्टी मशीन तुम्ही कितीला आणली? हे मशीन 28,000. 28,000ला. तर किती वर्ष झाली? महिने? 1 वर्ष झालं. 1 वर्ष. तर एका वर्षात या कुट्टी मशीनला काय प्रॉब्लेम? काहीच नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी ही कुट्टी मशीन आणलेली आहे. आणि या कुट्टी मशीनमुळं यांनी हे बघू शकता आपली जे कडबा असते, कडबा पण बारीक करून ठेवलेला आहे. म्हणजे मिक्स कडबा आणि कुटार असं तुम्ही चारता म्हसडी. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, नक्कीच तरुणांनी असं कमी खर्चामध्ये दुग्ध व्यवसाय करण्याचा प्रयत्न करावा. आणि हे बघू शकता त्यांच्या म्हसडी. तर तुम्ही दुग्ध व्यवसाय बऱ्याच वर्षापासून करायले, तर तुम्हाला काही अडचणी आल्या का आतापर्यंत म्हसड घेताना? म्हणजे फसवणूक नाही झाली आतापर्यंत. म्हणजे तुम्हाला परिपूर्ण माहिती होती समजा. तर तशी काय परेशानी काही झाली नाही.
मग मला एक सांगा, शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय परवडतो का? परवडतं ना. म्हणजे महिन्याला महिने, हप्त्याला हप्ते आपल्याला पैसे? हप्ते पैसे येतात, शेतातले काम होतात, याचे काम होतात. बरं. आणि तुम्हाला 3 म्हशीच्या मग आता जे दूध चालू आहे याच्यावर हप्ता किती येते अंदाज? आमचे 2 म्हशी दुसरं हे सध्या गाभण आहे. बरं. याला 8-10 दिवस टाइम आहे अजून यायला. हा. तिचा येते आम्हाला 9,000 किंवा 8,500 किंवा 9,500 किंवा दर 10 दिवसाला. दर 10 दिवसाला. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेती सांभाळत हा दुग्ध व्यवसाय केल्यानंतर पण आपल्याला आर्थिक उन्नती मिळू शकते. यासाठी नक्कीच तरुणांनी या दुग्ध व्यवसायाकडे वळावं आणि स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म या शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच आपल्या ग्रामीण भागातील समस्याचं आपण निवारण करण्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.